श्रोते हो, नृसिंह सरस्वती चरित्रामृत आपण बघत आहोत. याचे 16 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आज आपण 17वा अध्याय बघणार आहोत. या अध्यायाचं नाव आहे त्रिविक्रम भारती ज्ञानी होतो. गाणगापूरच्या राजाने श्री गुरूंसाठी म्हणून अतिउत्तम अशी सुबक नक्षीदार पालखी करवून घेतली होती. सर्वत्र संचार करताना श्री गुरूंनी त्या पालखीचा उपयोग करावा असा त्याचा आग्रह असे. आपल्यापेक्षाही आपल्या श्री गुरूंच्या मानमरातब जास्त असावा, जास्त थाटामाटात वैभवात त्यांनी राहावे, वावरावे, त्यांना सर्वाधिक सुखसोयी उपलब्ध व्हाव्या व श्री गुरु हे राजाचे राजे असल्याची जाणीव सर्वांना व्हावी, ही तळमळ सदैव त्या राजाच्या मनात वास करी. स्वतंत्र असा एक सेवकांचा ताफाही त्याने श्री गुरूंच्या दिमतीस ठेवला होता. केवळ थाट म्हणून चतुरंग सेनाही त्यांच्या पालखीच्या पुढे मागे मोठ्या शिस्तीत चालत असे. सर्वांनी शिस्तीत राहावे, कोणी कामचुकारपणा करू नये म्हणून काही अधिकाऱ्यांचीही नेमणूक त्याने केली होती. श्री गुरूंना याची काहीच जरुरी नव्हती. ते अंतर्बाह्य सच्चे संन्यासी असल्यामुळे पूर्णपणे विरक्त, विरागी, निरीच्छ होते. पण राजाचे अतीव प्रेम भक्ती पाहून त्याची ती निरुपद्रवी इच्छा त्यांना मोडवत नव्हती. अशा थाटामाटात श्री गुरूंचा संचार चाले. रोज संगमावर जातानाही हाच थाट असे. गाणगापुराहून थोड्या दूर अंतरावर कुमसी नावाचे एक गाव होते. त्या गावी त्रिविक्रम भारती नावाचा वेदाभ्यास केलेला एक विद्वान ब्राह्मण राहत होता. तो भगवान नरसिंहाचा अनन्य भक्त होता व नित्य नियमाने त्यांची मानस पूजा करीत होता. श्री गुरूंची कीर्ती त्याच्या कानी आली. ते गाणगापुरी एखाद्या राजालाच शोभेल अशा थाटात राहतात व सैन्यासह सेवकांसह वाजत गाजत पालखीतून सर्वत्र संचार करतात अशी विश्वसनीय माहिती त्याला मिळाली. तो त्यांच्यावर टीका करू लागला. तो म्हणू लागला, संन्यासाश्रमाची ही विटंबना आहे. संन्याशाला पालखी कशाला? सोबत वाजंत्र्याचा, सेवकांचा, सैन्याचा ताफा कशाला? संन्याशाने तर पायी अनवाणी चालले पाहिजे. असे असताना हा तर राजाच्याच थाटात वावरतोय, राहतोय. सर्व यच्चयावत प्राणी मात्रांना ज्याने अभय द्यायचे त्याला सैन्य बाळगण्या इतपत भय ते कसले? अशी तो श्री गुरूंवर टीका करू लागला. त्यांची निंदानानस्ती करू लागला. श्री गुरूंना अंतर्ज्ञानाने हे सर्व समजले. त्यांनी यावर विचार करून सामान्यांच्या दृष्टीला न दिसणारे सत्य त्याला समजावे म्हणून राजास सांगितले. कुमसी गावी त्रिविक्रम भारती नावाचा एक विद्वान ब्राह्मण माझी अकारण निंदा नानस्ती करतो आहे. त्याला पाहण्याची, भेटण्याची माझी इच्छा आहे. उद्या सकाळीच तेथे जाण्यास निघावे असा माझा विचार आहे. तरी माझ्या प्रवासाची व्यवस्था करा. तुम्हालाही सोबत यायची इच्छा असल्यास तुम्ही या. अंतर फार नाही असे समजते. तेव्हा सूर्योदयासमयी निघालो तर उन्हे प्रखर होण्यापूर्वीच पोहोचू. राजाने श्री गुरूंच्या आज्ञेनुसार सर्व व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सूर्योदय होताच नित्याच्या थाटात वाजत गाजत सैन्यासह, सेवकांसह श्री गुरु पालखीतून कुमसी गावी जाण्यास रवाना झाले. राजा पण त्यांच्यासोबत निघाला. त्या मिरवणुकीचा थाट, भव्यता अवर्णनीय होती. श्री गुरूंचा असा हा प्रवास सुरू झाला. त्यावेळी आपल्या नित्याच्या पद्धतीनुसार त्रिविक्रम भारती भगवान नरसिंहाचे मानसपूजन करण्यास बसला होता. पण आज का कोण जाणे, अनेक वेळा नानाविध प्रयत्न करूनही त्याच्या इष्टदेवतेचे म्हणजेच भगवान नरसिंहाचे रूप त्याच्या त्या मिटलेल्या डोळ्यासमोर काही येईना.
त्याला रोज त्याची इच्छा होताच पटकन दिसणारी ती ध्यानमूर्ती आज त्याला प्रयत्नांतीही दिसेना. काही तास अशा स्थितीत गेले. शेवटी त्रिविक्रम थकला व अंतरी अत्यंत कष्टी दीनवाणा होऊन त्याच्या इष्टदैवताची काकुळतीने विनवणी करू लागला. तो म्हणू लागला, देवा, आज माझे काय बरे चुकले? कोणता अपराध माझ्याकडून घडला? आज या तुमच्या मालकाला तुम्ही का बरे दर्शन देत नाही? का रुसलात माझ्यावर? इतकी वर्षे अनन्य भावाने मी तुमची सेवा भक्ती करीत राहिलो, ती व्यर्थच जाणार का? एव्हाना मला तुमचे प्रत्यक्ष दर्शन झाले पाहिजे होते, पण ते राहिले बाजूलाच. आज तर माझ्या दुर्दैवाने ध्यानातही तुमची मूर्ती स्थिर होत नाही आहे. तुमच्याशिवाय कोणत्याही विषयाचे व्यक्तीचे हे मन चिंतन करीत नाही हे तुम्ही जाणत आहात. मग माझ्यावर आज ही अवकृपा का? आत्ता समजले मला. काल मी थोडा वेळ त्या ढोंगी संन्याशाच्या वागण्यावर आचरणावर विचार करण्यात घालवला. तुम्हाला हे रुचलेले दिसत नाही. हा असा कालापव्यय मी करायला नको होता. मी तुमची क्षमा मागतो. आता मी असे करणार नाही, असे होऊ देणार नाही. कृपा करा, नित्याप्रमाणे माझे चित्त तुमच्या चरणकमलावर, तुमच्या नयनरम्य मूर्तीवर एकाग्र होऊ द्या. असे म्हणून त्याने आपले मन, चित्त, दृष्टी भगवान नरसिंहाच्या रूपावर एकाग्र करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. पण यावेळीही त्याला त्या प्रयत्नात यश येईना. त्याबदली वाजत गाजत मिरवणुकीने पालखीतून येणारा दंडधारी तेजस्वी संन्यासी त्याला दिसू लागला. कितीही प्रयत्न केला तरी भगवान नरसिंहाच्या मूर्तीऐवजी वारंवार हेच मिरवणुकीचे चित्र व तोच दंडधारी तेजस्वी संन्यासी त्याला दिसू लागला. तो अगदी रडकुंडीला आला, वैतागला, शेवटी थकला. त्याला काय करावे हे सुचेना. हा काय चमत्कार आहे तेही समजेना. शेवटी बाहेर नदीवर जरा उघड्या हवेवर अंमळ फिरून यावे व नंतर फिरून एकदा प्रयत्न करावा असा विचार करून तो उठला व घराबाहेर आला. बाहेर येताच त्या नदीकाठावरून वाजत गाजत येणारी ती मिरवणूक त्याला दिसली. ती मिरवणूक त्याच्या घराच्या दिशेने येत होती. दूर असलेली ती मिरवणूक, त्या मिरवणुकीतील माणसांचे चेहरे व्यवस्थित दिसतील इतपत अंतरावर आल्यावर त्याने त्या पालख्या निरखून पाहिल्या. एका पालखीत त्याला राजा दिसला, तर त्या दुसऱ्या भव्य पालखीत त्याचे इष्टदेव भगवान नरसिंह थाटात विराजमान असलेले त्याला दिसले. ती मिरवणूक मंद गतीने त्याच्या दिशेनेच येत होती. तो आपल्या इष्टदैवतास पाहून बेभान झाला व आपल्या परमश्रेष्ठ दैवतास सामोरे जाण्याचा निर्णय त्याने घेतला. त्या रस्त्यावरून नमस्कारामागून नमस्कार घालत त्याने ते अंतर पार केले व तो पालखीजवळ पोहोचला. तेथे त्यांच्या चरणास स्पर्श करून त्यांना नमस्कार करण्याच्या प्रयत्नात तो असताना त्याची मान किंचित वर झाली व पाहतो तो पालखीत त्याला भगवान नरसिंहाच्या जागी एक तेजस्वी असा दंडधारी संन्यासी बसलेला दिसला. हेच संन्यासी थोड्या वेळापूर्वी त्याला ध्यान करण्याच्या प्रयत्नात असताना दिसत होते. त्याला हा काय चमत्कार आहे तेच कळेना. त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले. हा भ्रम तर नाही ना, हे स्वप्न तर नाही ना असे वाटून त्याने क्षणभर आपले डोळे मिटून घेतले व पुनरपी उघडून पाहतो तो त्याला केवळ पालखीतच नव्हे तर सर्वत्र श्री गुरु नृसिंह सरस्वतींची दंडधारी रूपे दिसू लागली. सर्व सैन्य, सर्व सेवक, वाजंत्री, थोडक्यात त्या मिरवणुकीतील प्रत्येक व्यक्ती श्री नृसिंह सरस्वती आहेत असे दिसू लागले. तो चक्रावला, गोंधळला व त्याने दंडवत घातला. तो त्यांचे चरण धरून म्हणाला, तुम्हीच ब्रह्मा विष्णू महेश आहात. तुम्हीच कृपामूर्ती आहात. तुम्हीच जगद्गुरू जगदीश आहात. मी अविद्या मायेने वेष्टीला गेलो असल्याने
तुमचे खरे स्वरूप मला दिसत नाही, कळत नाही. आता दयाळा, निजस्वरूप दाखवून माझ्यावर कृपा करा. हे श्री गुरुनाथा, तुमचे स्वरूप पाहणेही मला अशक्य आहे, कारण हे चर्मचक्षु त्यासाठी कुचकामी आहेत. सर्व भूतांस, प्राणीमात्रांस, चराचरास तुम्ही व्यापून आहात हे मला कळले. तुम्हीच भगवान नरसिंह आहात. तुम्हीच मानवी बुद्धीला अगम्य अशा काही कार्यकारण भावाने श्री गुरु श्री नृसिंह सरस्वती म्हणून या पृथ्वीवर सध्या वावरत आहात. येथे तर सर्वच यतिरूप झालेले आहेत. मी कोणाला शरण जाऊ, कोणाची याचना करू? तेव्हा कृपावंता, आता ही सर्व रूपे आवरून मला तुमचे फक्त एकाचे, अनंताचे रूप पाहू द्या. मी गेली कित्येक वर्षे जी तुमची मनोभावे मानसपूजा केली ती आज सफल झाली. देवा, आता विलंब सहन होत नाही. कृपा करा, मला तुमचे दर्शन होऊ द्या. त्रिविक्रम भारतीने केलेली ही याचना पाहून श्री गुरूंनी ती अनंत रूपे आवरली. आता त्याला सैन्य, सेवक, वाजंत्री वगैरे सर्व त्यांच्या त्यांच्या रूपात दिसू लागले. पालखीतही तेथे विराजमान झालेले अत्यंत तेजस्वी स्वरूपाचे भक्तांना वर देणारे श्री शंकर म्हणजेच दंडधारी यतिवर्य श्री गुरु श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्याला दिसू लागले. त्यांना पाहून आपण आज कृत्य झालो, धन्य झालो असे त्याला वाटू लागले. त्याला आनंदाश्रू आवरेनात. त्यांच्या चरणावर त्याने भक्तिभावाने हळूवारपणे आपले ओठ टेकवले. आनंदाश्रूंनी त्यांचे चरण भिजवले. तो त्यांच्याशी आता फक्त भावयुक्त दृष्टीने, चेहऱ्याने बोलत होता. त्याची शब्द संपत्ती संपली होती. श्री गुरु म्हणाले, तू आमची दांभिक म्हणून नेहमी निंदा करतोस, म्हणून मी तुला भेटायला आलो आहे. दंभ म्हणजे काय ते मला सविस्तर सांग. तुझ्या हृदयातील हरीच तुला आज्ञा देईल. या सर्व थाटाची मला जरूर काय? सोने व माती या दोन्ही वस्तू मला सारख्याच मोलाच्या वाटतात. उलट मातीच बहुमोलाची आहे. हा देह मातीचा आहे. मातीत जन्मला, मातीत वाढला व शेवटी मातीचाच आधार घेणार आहे. शय्या भूमी तलम दिशोपी वसनम ज्ञानामृतम भोजनम यावर विश्वास ठेवणारा मी. राजवाड व स्मशान सारख्याच उपयुक्ततेची वाटतात. हा जो थाट आहे तो माझ्या निष्ठावान भक्तास सुखवण्यासाठी आहे. याचा वापर करणे म्हणजे त्यांच्या निर्वाज्य भावनांची कदर करणे होय. मी या कशाचाही भुकेला नाही. मी भुकेला आहे तो खऱ्याखुऱ्या श्रद्धेने केलेल्या भक्तीचा, तुमच्या सदाचरणाचा, तुमच्या सद्विचारांचा, आत्यंतिक अशा समाधानी वृत्तीचा, निस्सीम निस्वार्थी प्रेमाचा. या जगतावरील सर्व संपत्ती, साधने, सुखसोयी जो मी क्षणार्धात उत्पन्न करू शकतो, तो या नश्वर मानवाकडून कोणत्या थाटाची, मानाची, संपत्तीची, सुखसोयींची अपेक्षा करणार? हा राजा तरी मला काय देणार, किती देणार? तेव्हा मी दांभिक कसा काय? यावर त्रिविक्रम भारती म्हणाला, देवा मला क्षमा करा. मी अज्ञानी, अडाणी आहे. तुम्ही तर या विश्वाचे एकमेव असे तारकहार त्रिमूर्ती आहात. तुम्हीच मला मायाजालात गुंतवून अज्ञानात ठेवले आहे. या मायामोहाच्या अंधारात, या अंधारमय सागरात अकंठ बुडालो असल्यामुळे मला परमात्मा ओळखता येत नाही. त्याचे खरे स्वरूप कळत नाही. देवा, निश्चित काहीतरी पुण्याई माझ्या गाठी असणार म्हणूनच तुमची ही देवा, निश्चित काहीतरी पुण्याई माझ्या गाठी असणार म्हणूनच तुमची ही अशी अवचित भेट झाली आहे. मला दासाला क्षमा करा. माझा उद्धार करा. तुमची का एकदा कृपा झाली की सकल पापांचा नाश होतो. तो परमार्थात दृढ होतो, काळालाही जिंकतो.
तुम्ही अनेकांचे बाबतीत अनेक प्रसंगी हे केले आहे. माझा धिक्कार करू नका. मी तुमचा अनंत अपराधी आहे. तुम्हीच त्रिमूर्तीचे अवतार आहात. भवसागरातून तारणारे आहात. माझ्या मूर्खपणाच्या बोलांबद्दल तुम्हाला दूषणे दिल्याबद्दल या राजाकरवी मला जन्माची अद्दल घडावी असे शासन तुम्ही सहज करू शकला असता. पण भक्तवत्सला, मला ज्ञान देण्यासाठी म्हणून व या जीवनातील अंतिम सत्य काय आहे हे मला समजावे म्हणून तुम्ही कष्ट घेऊन माझ्या दाराशी आलात. देवा, मी हे तुमचे उपकार कसे व केव्हा फेडणार? मला प्रयत्न न करता हा चिंतामणी सापडला आहे. देवा, भक्तवत्सला, आता मला क्षमा करून माझा उद्धार करा. मला कायमचाच तुमच्या चरणी आश्रय द्या. तुमचा अनंत महिमा वर्णन करायला माझ्यापाशी बुद्धी नाही, शब्द नाहीत. तेव्हा आता तुम्हीच माझे एकमेव त्राते आहात. मला आश्रय द्या, दूर लोटू नका. अशा प्रकारे त्या त्रिविक्रम भारतीने अतीव खेद व्यक्त करून श्री गुरूंची मनपूर्वक क्षमा मागितली. श्री गुरूंची शुद्ध अंतकरणाने स्तुती करीत, त्यांचे गुणगान गात, श्री गुरूंची कृपा व्हावी म्हणून प्रार्थना करीत त्यांचे चरण धरून बसला. श्री गुरु त्याच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी त्याला वर दिला. ते म्हणाले, मी तुझ्या निर्व्याज्य व्यक्तीने संतुष्ट झालो आहे. तुला उत्तम गती लाभेल. तुला पुनर्जन्म घ्यावा लागणार नाही. ज्ञानी तर तू आहेसच. वेदाभ्यासातही तू अग्रगण्य आहेस. तुला परमार्थ साध्य होऊन तू ईश्वराशी एकरूप होशील. असे म्हणून श्री गुरु तेथून गाणगापुरी जाण्यास वळाले. त्रिविक्रम भारतीने उर्वरित आयुष्य श्री गुरूंच्या सेवेत घालवावे म्हणून श्री गुरूंबरोबर गाणगापुरी जाण्याचा आपला मनोदय श्री गुरूंपाशी व्यक्त केला. पण श्री गुरूंनी त्याला कुमसी येथेच राहण्यास सांगितले व ते परत फिरले. तर येथे हा आपला अध्याय 17वा समाप्त झाला. श्री गुरुदेव दत्त.